नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण उतमी या गावात आलेलो आहोत। या गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करण्यात येत आहे। खरं म्हणलं तर पूर्ण देशामध्ये जातीवादाचा अहंकार निर्माण झालेला आहे, पण तरीसुद्धा उतमी गावामध्ये सर्व गावकरी एकत्रित आणि आनंदाच्या उत्साहामध्ये दिसत आहेत। या ठिकाणी जे निवेदन करणारे एक छोटे कार्यकर्ते आहेत, त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती चांगल्या पद्धतीनं महान आहे, अशी परिस्थिती आज आपण उतमी या गावात पाहत आहोत। या ठिकाणी माझ्या अंदाजाप्रमाणे 4 ते 5 बग्ग्या लावलेल्या आहेत। प्रत्येक बग्ग्यामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत, शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि सर्वच महापुरुष या बग्गीमध्ये बसवलेले आहेत। आणि गावाचा एकोपा किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी निर्माण केला आहे ते आपण पाहूया। नेमकं कशा पद्धतीने हे निवेदन केले आपण त्यांनाच विचारूया। खंडूजी, काय नेमकं तुमच्या मनातला संकल्प कसा होता? माझ्या मनातला संकल्प सर एकच आहे की छोट्यातल्या छोट्या गावामध्ये देखील सर्व महापुरुषांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि आपण जयंती करताना कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा न करता सर्व महापुरुषांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपण एक छोटासा नवीन काहीतरी पायंडा पाडून छान असं काम करू, ह्या उद्देशानंच केलेला हा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीनं केलेला हा उपक्रम आहे सर। पूर्ण ठिकाणी डॉल्बीचा हाहाकार निर्माण झाला आहे। डॉल्बीनं कानं बहिरे व्हायले, अटॅक येले, माणसं मरायले, काळजं धडकायले, अशी परिस्थिती आणि पोलीस डिपार्टमेंटचं वारंवार म्हणणं आहे की डॉल्बी मुक्त महाराष्ट्र व्हावा, डॉल्बी मुक्त जिल्हा व्हावा। पण तुम्ही उतमी कायापूर म्हणजे उतमी गाव डॉल्बी मुक्त केलं आहे, काय संकल्प आहे तुमचा? सर, आमचा संकल्प हाच आहे की राज्य सरकारने दिलेले निर्बंध जे आहेत त्या डॉल्बीला आपण बँडपेक्षा, आणि हे पारंपरिक वाद्य आहे आणि हे पारंपरिक वाद्य आपल्याच मातंग बांधवांचं आहे। आपल्याच जयंतीला जर आपल्याच बांधवांना जर आपल्याकडून रोजगार देता येत असेल तर आपल्याच बांधवाला त्या जयंतीनिमित्त त्यांच्या घरामध्ये 2 पैसे जाणार आहेत। आणि डॉल्बीमध्ये काय होणार आहे सर, डॉल्बीमध्ये कर्कश आवाज, आजूबाजूचे लोक लांब थांबणार, खेड्यापाड्यातल्या महिला त्या डॉल्बीच्या आवाजाने येणार नाहीत, हा एक संकल्प आहे आणि डॉल्बी मुक्त झालं पाहिजे ही माझं पण मत आहे। त्यामुळं सर मी बँड लावलं। बघा, देशामध्ये अण्णाभाऊ साठेंनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेले आहे। म्हणजे श्रमिक म्हणजे कष्ट करणारे सगळे माणसं। या कष्ट करणाऱ्या माणसाला या डॉल्बीच्या माध्यमातून रोजगार मिळत नाही, पण रथाच्या माध्यमातून आणि पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे। असा संकल्प काय केला होता का की गरीब लोक जगले पाहिजेत, एकट्या डॉल्बीला पैसे देण्यापेक्षा या बँडच्या सर्व बँड कंपनीला पैसे जावे आणि गोरगरिबाचा संसार उभा राहावा, अशा पद्धतीने काही संकल्प केला होता? तसा संकल्प म्हणता येणार नाही सर, पण आम्हाला आमच्या साहेबांची शिकवण आहे, माझे साहेब आहेत दत्तभाऊ कुलकर्णी साहेब, यांची शिकवण आहे की प्रत्येक माणसांना काम भेटलं पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे आणि प्रत्येक रोजगार करणाऱ्या माणसाला त्याच्या खिशाला, हाताला काम आणि खिशाला दाम भेटला पाहिजे, ह्या उद्देशाने केलेला संकल्प आहे सर। गावातले सरपंच कोण आहेत? गावचे सर कोण? हे कोण आहेत? ठीक आहे, हे माझे मित्र आहेत। काय वाटतं साहेब तुम्हाला आजच्या उत्साहाच्या माध्यमातून काय वाटतंय? माझं नाव सौदागर जाधव, मी प्रॉपर वडगाव सिद्धेश्वरचा आहे। उतमी कायापूर ते सगळे आमची लहुजी टीम, लहुजी ग्रुपची टीम, आम्ही सर्व जयंतीला सामील झालेलो आहोत। असा आमचे बंधू खंडू जाधव यांनी असा उपक्रम राबवला की जयंतीच्या माध्यमातून सर्व महात्मे असतील, बाबासाहेब असतील, त्यानंतर अण्णाभाऊ साठे असतील, महापुरुषांची सर्वांचे प्रतिमा ठेवून असा संदेश गावाला दर्शवतात की बाबा आम्ही उपक्रम जे राबवला ती प्रत्येकाने राबवला, प्रत्येक जे महापुरुष आहेत त्यांचा उपक्रम लाभावा, असं त्यांनी असं जयंतीच्या माध्यमातून संदेश दाखवलेला आहे। धाराशिवच्या जयंतीचा काय आदर्श घेतला, कुणाचा आदर्श घेतला? सर, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं नको, आपण ह्या जयंतीमध्ये सामील होऊन सर्वांनी एन्जॉय करावा। सर्व गावकऱ्यांचा एकोपा निर्माण केला आहे, आजचा आनंद उत्सव साजरा करायचा आहे। सर्व गावातला जातीभेद बाजूला पडावा आणि सर्व गावातला माणूस एकत्रित व्हावा, या उतमी कायापूरचा संदेश महाराष्ट्रभर जावा, अशाच पद्धतीची आजची जयंती अण्णाभाऊ साठेंची यांनी केलेली आहे। अत्यंत चांगला उपक्रम आहे। अशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक जयंत्या व्हाव्या, दारूमुक्त व्हाव्या,
डॉल्बी मुक्त होव्या, वादमुक्त व्हाव्या आणि एकत्र समाज नांदावा आणि गावातला एकोपा अखंड राहावा एवढीच अपेक्षा या उथमीच्या जयंतीतून आपण घ्यावी आणि हीच अपेक्षा सर्वांची आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रातली जनता, धाराशिवची जनता कशा एकोप्यानं राहते आणि पोलीस खात्यानं नेमून दिलेला वेळ कसा अंमलबजावणीत आणतील आणि पोलीसला घेऊन गाव कसा शांत करतील हेच पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे उपक्रम पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद उथमीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.